मराठा आरक्षणासंदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली आहे। मराठा आरक्षणासाठीच्या कायद्यातील एक कलम वगळण्याची मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। बाळासाहेब सराटे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका केलेली आहे। एससीबीसी कायद्यामधील कलम 4 रद्द करण्याची मागणी या याचिकेद्वारे बाळासाहेब सराटे यांनी केलेली आहे। बाळासाहेब सराटे यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका बाळासाहेब सराटेंकडून मराठा आरक्षण घटनात्मक आणि ओबीसी आरक्षण घटनाबाह्य असल्याचा दावा या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। आणि थेट जाऊया शेखर पाटील आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, मुंबई उच्च न्यायालयामध्ये आता न्यायालयीन पातळीवरती खरं तर मराठा समाजाकडून या ठिकाणी आता लढा उभारला जाताना या याचिकेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। काय नेमकी स्ट्रॅटेजी आरक्षण वाचवण्यासाठी यामधनं दिसते आणि या याचिकेमध्ये नेमकं काय म्हटलंय शेखर? आता ही याचिका जी दाखल करण्यात आली ती बाळासाहेब सराटे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये केलेली आहे। मराठा आरक्षणाच्या कायद्यातील एक कलम जे आहे ते रद्द करावं अशी त्यांची मागणी करतात। एससीबीसी कायद्यामधील जे कलम 4 आहे ते रद्द करण्याची मागणी खरं तर केली आहे। मात्र एकीकडे ही मागणी करत असताना त्यांनी दुसरी सुद्धा एक मागणी या ठिकाणी केली की कायद्यामध्ये आता ओबीसी व्हीजेएनटी देखील जे आरक्षण आता विद्यमान आरक्षण लागू आहे ते देखील घटनाबाह्य आहे की नाही हे देखील तपासणं गरजेचं आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। त्यामुळे एकंदरीत हे सगळं आरक्षण 50% वरती देण्याची गरजच उरणार नाही असं देखील त्यांनी एक महत्वपूर्ण विधान केलं। त्यामुळे ही मराठा आरक्षणाचं एकीकडं राज्य सरकारनं 10% आरक्षण देऊन मराठा समाजाला दिलासा दिल्याचं सांगितलं जाते, मात्र दुसरीकडे अशा पद्धतीची मागणी देखील आता समोर येताना पाहायला मिळते। त्यामुळे या सगळ्यातून सरकार नेमकं कशा पद्धतीनं उत्तर देणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे। शिवाय त्यांनी जी उच्च न्यायालयामध्ये ही कलम रद्द करण्याची मागणी केलेली आहे त्यानंतर आता बरोबर आहे, मुळात या मागणीनंतर आता ओबीसी समाजातनं काय प्रतिक्रिया उमटतात हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं असेल। धन्यवाद शेखर या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतरची बातमी आहे ती मनोज जरांगे पाटलांची। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा राज्यभर दौरा सुरूच आहे। मनोज जरांगे पाटील हे आज बीडच्या दौऱ्यावरती आहेत। सोलापूर नंतर आज जरांगे पाटील बीडच्या दौऱ्यावरती आहेत आणि तिथे ते मराठा बांधवांशी संवाद साधणार आहे। जरांगे पाटील यांचा राज्यभर खरं तर हा संवाद दौरा सुरू आहे आणि या निमित्तानं आज जरांगे पाटील हे बीडमध्ये आहेत। बीडमध्ये जरांगे पाटलांच्या बैठका होणार आहेत। तसंच बीडमधील आत्महत्याग्रस्त कुटुंबांची सुद्धा मनोज जरांगे पाटील हे सांत्वनपर भेट घेणार आहेत। दरम्यान आचारसंहितेपूर्वी मराठ्यांना आरक्षण द्यावं अन्यथा मराठे महायुतीचा सुपडा साफ करतील असा इशारा हा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। अनादी म्हणत होते उपटून फेकून देऊ, ही मराठ्यांची ताकद आहे। फडणवीस साहेब आणखीन तरी शाने व्हा, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या, आमच्या नादाला लागू नका। तुमचं आमचं शत्रुत्व नाहीये, मला राजकारणाचं देणं घेणं नाही, राजकारण माझा मार्ग नाही। माझ्या जातीसाठी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी ओबीसीतून आरक्षण पाहिजे, त्यासाठी लढाई, राजकारणासाठी नाही। शाने असाल तर आचारसंहितेच्या आत द्या, हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते। जर तुम्ही दिलं नाही तर ही नाराजीची लाट तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय सोडणार। आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी उदय नागरगोजे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। उदय, जरांगे पाटील यांची भूमिका आता सगळ्यांच्या समोर आहे। सोलापूर नंतर जरांगे पाटील हे आता बीडमध्ये आहेत, तिकडे ते मराठा बांधवांशी संवाद साधतात। या निमित्तानं मराठा बांधवांमधून नेमक्या काय प्रतिक्रिया संवादादरम्यान येताना पाहायला मिळतात? उदय, नक्कीच मनोज जरांगे पाटील हे रात्री नांदेड मधून बीड मध्ये दाखल झाले आहेत। आता या ठिकाणी ते मुक्कामाला होते। आता सकाळी बीड पासून जवळच असलेल्या गवळवाडी येथे भेट देणार आहेत। या ठिकाणी एका मराठा तरुणाने आरक्षण प्रश्नावर आत्महत्या केली होती, त्याच्या कुटुंबियांची जरांगे पाटील हे भेट घेणार आहेत। त्यानंतर पिंपळनेर येथे देखील संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले असून यावेळी ते मराठा समाज बांधवांना आरक्षणाच्या लढ्याची पुढची दिशा स्पष्ट करणार आहेत। जरांगे पाटील आणि बीड हे नातं आता अतूट झालंय। जरांगे पाटील यांच्या लढ्यात बीडकरांनी मोठा पाठिंबा दिला असून आता आरक्षण प्रश्नावर बीडकर देखील आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता 9 तारखेला जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करणार असून तत्पूर्वी ते मराठा समाज बांधवांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधतायत। धन्यवाद उदय या सविस्तर माहितीसाठी।